शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। अजित पवारांच्या दालनात आदिती तटकरेंच्या उपस्थितीत ऑनलाईन बैठक। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवेंच्या गैरहजेरीत झाली बैठक। शिवसेनेच्या आमदारांना कल्पना नसताना रायगडच्या डीपीडीसीची बैठक। आमदार महेंद्र दळवींची एबीपी मासाला माहिती। भरत गोगावलेंनाच पालकमंत्री करण्यासाठी शिवसेना आमदार आग्रही। नाशिक रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलेलं। रायगडचे मंत्री म्हणून आदिती तटकरे आणि भरत गोगावलेंना निमंत्रण, मात्र गोगावले बैठकीला गैरहजर। अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। डावलला जाण्याची सवय शिंदे गटानं अंगवळणी पाडून घ्यावी। शिवसेना आमदारांशिवाय झालेल्या रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून अंबादास दानवेंची टीका। नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या सत्काराच्या नियोजन बैठकीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धरलं धारेवर। दादा भुसे बैठकीला येण्यापूर्वी सुहास कांदेंनी सुरू केली बैठक। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अजितदादा बैठकीला उपस्थित राहणार। पालकमंत्री नसल्यानं रखडली होती डीपीडीसीची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिल्लीला जाणार। महादजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं एकनाथ शिंदेंचा सन्मान होणार। शरद पवारांच्या हस्ते शिंदेंना पुरस्कार देण्यात येणार। पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिला जाणार। या पुरस्काराबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून एकनाथ शिंदेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक। बैठकीमध्ये खासदारांना जबाबदाऱ्या नेमून देण्यासंदर्भात होणार चर्चा। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये होणार बदल। एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमामध्ये बदल होणार असल्याची माहिती। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित। दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानं धनंजय मुंडेंची बैठकीला अनुपस्थित असल्याची माहिती। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिल्लीमध्ये राहुल गांधींची घेतली भेट। प्रदेशाध्यक्ष पद मुक्त करावं आणि नवीन तरुण चेहरा देण्याची केली मागणी। काँग्रेसच्या राजवटीमध्ये आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले। ही प्रथा चुकीची होती, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। तर राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झाला, चव्हाणांची टीका। शिवभोजन थाळी बंद करण्याचं कारण काय? संजय राऊतांचा सरकारला प्रश्न। अदाणींच्या योजना कशा काय सुरू राहतात? राऊतांचा सवाल। तर शिंदे त्यावेळी ठाकरेंच्या सरकारमध्ये होते, त्यांनी जाब विचारावा, राऊतांचं आवाहन। शिवभोजन थाळी बंद होणार नाही अशी कुठेही चर्चा नाही, मंत्री उदय सामंतांकडून स्पष्टोक्ती। तसंच लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, चारचाकी असलेल्यांची नावे तेवढीच वगळण्यात येतील, सामंतांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेची माजी आमदार वैभव नाईक यांची एसीबी चौकशीसाठी ते दाखल झालेत। रत्नागिरीतील एसीबी कार्यालयामध्ये चौकशी सुरू। 2002 ते 2022 या कालावधीमध्ये उत्पन्न वाढी संदर्भात करण्यात येणार चौकशी। मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवावा, मंत्री उदय सामंतांचं आवाहन। गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज, सामंतांचं वक्तव्य। बीडमधील 310 शस्त्र परवाने रद्द। ज्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत त्यांचे पिस्तूल परवाने रद्द। मागच्या 1 महिन्यामध्ये 25% व्यक्तींचे परवाने रद्द। सांगलीतल्या पश्चिम महाराष्ट्र उद्योग व्यापार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर। जयंत पाटलांच्या तालमीमध्ये तयार झालं म्हणत उदय सामंतांकडून जयंत पाटलांचं कौतुक, तर चंद्रकांत दादांकडूनही जयंत पाटलांची स्तुती। संजय दिना पाटलांच्या लोकसभा निवडणुकीविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। 26 नोव्हेंबर 2024 ही याचिका फेटाळण्यात आली होती। शहाजीराजेंच्या कर्नाटकमधील समाधीस्थळाची दुरावस्था। ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची फेसबुक पोस्ट व्हायरल, तर समाधीस्थळाच्या दुरावस्थेवरून विश्वास पाटलांचे राजकारण्यांना खडे बोल। पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भीम अनुयायांचं आक्रमक आंदोलन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन। जिहादी लोकांच्या संपर्कात आल्यानं सोलापूरकरांची ही वक्तव्य। आमदार संग्राम जगताप यांची खोचक टीका, तर सोलापूरकरांना संयम राखण्याचंही दिलं आवाहन।
छगन भुजबळांच्या वक्तव्याचा तुषार भोसलेंकडून समाचार. तुमच्या पक्षानं तुम्हालाच हिमालयात पाठवलंय. तुषार भोसलेंचा भुजबळांवर हल्लाबोल. हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असं म्हणत भुजबळांनी केलं होतं वक्तव्य. ओशिवाऱ्यात फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग. जवळपास 10 ते 12 सिलेंडरला आग. आगीमध्ये 20 ते 25 दुकानांचं मोठं नुकसान. बोईसरच्या सरावली ग्रामपंचायती हद्दीतील केमिकल गोडाऊनला भीषण आग. घातक केमिकलची विल्हेवाट लावता न आल्यानं केमिकल माफियांनीच आग लावल्याचा प्रकार समोर. पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू. राज्यामध्ये जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 वर. पुणे विद्यापीठामध्ये पिण्याच्या पाण्याच्या कूलरमध्ये पाय टाकून पाणी बाहेर काढण्याचा प्रकार समोर. पुणे विद्यापीठातील कॅन्टीनमधील व्हिडिओ समोर. जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असताना विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळ. पुण्यातील लग्न समारंभातील गुंड निलेश घायवळचा एक व्हिडिओ व्हायरल. सोशल मीडियावर घायवळचा डान्स व्हायरल. परळीच्या शिरसाळ्यात आठवडी बाजारामध्ये 2 गटात तुफान हाणामारी. वादामध्ये एका बुलेटला लावण्यात आली आग. या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हा दाखल. वाशिममध्ये प्रेम प्रकरणातून 35 वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मालेगाव कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एसआयटी पथकाकडून नागरिकांची तपासणी. जन्ममृत्यू दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्यांची चौकशी. बांगलादेशी रोहिंगे यांना जन्मदाखले वाटप केल्याची सोमय्यांकडून तक्रार. बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणामध्ये मालेगावातील एका वकिलावर गुन्हा दाखल. जन्मदाखल्यांची बनावट कागदपत्र तयार करण्यात वकिलांची भूमिका संशयास्पद असल्यानं कारवाई. सोयाबीनच्या शासकीय खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ. मविया खासदारांच्या संसदेतील निदर्शनानंतर तातडीनं निर्णय. भंडाऱ्यात पंतप्रधानांच्या मेरी माटी मेरा देश उपक्रमाला राज्याच्या पंचायत विभागाकडून खो. शिलाफलकाचा 1.5 वर्षांनंतरही निधी मिळाला नाही. राज्यभरातील ग्रामपंचायतीची कोट्यवधींची रक्कम थकीत. गडचिरोलीमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन मासिक पेन्शन आणि कोरोना काळामध्ये केलेल्या कामाचं प्रोत्साहन भत्ता देण्याची केली होती मागणी. नाशिकच्या कश्यपी धरणाच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांचा ठिय्या. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणं. कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेमध्ये नोकरी देण्याचं आश्वासन पाळलं नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. हिंगोलीच्या बोराळा गावातील साठवण तलावाचं काम निकृष्ट पद्धतीनं होत असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप. काम सुरू असताना तलावाला तडे गेल्यानं बांध फुटून संपूर्ण पाणी गावात शिरल्याचा धोका. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आमच्याकडे सोपवा. दर्जेदार आणि चांगलं काम करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा अपघात. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. 5 विद्यार्थी गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र परिसरामध्ये जमावबंदी लागू. झेरॉक्स दुकानं परीक्षा कालावधीत सक्तीनं बंद ठेवण्यात येणार. 34,000हून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसलेत. नागपुरातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच. नागपूर विभागामध्ये 1,58,000 विद्यार्थी देतात 12वीची परीक्षा. बुलढाण्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली परीक्षा केंद्राला भेट. 12वीच्या परीक्षा आणि कॉपीमुक्त अभियान या संदर्भात माध्यमांना दिली भोयर यांनी माहिती. 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती पाथर्डीमध्ये अनोखे बॅनर. पाथर्डीकरांकडून जागे व्हा, कॉपी प्रकरणाला पाठबळ देणाऱ्यांचा निषेध करा अशा आशयाचे लागले बॅनर. राज्याचे शिक्षक संचालक संपत सूर्यवंशींनी दिली नांदेडमधील परीक्षा केंद्रांना भेट. कॉपीमुक्त अभियानासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर. कोणताही गैरप्रकार आढळून आला तर कठोर कारवाई करण्यात येणार. सूर्यवंशी यांची माहिती. नाशिक पोलिसांकडून गंभीर गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई. आगामी सण उत्सवाच्या काळामध्ये शांतता अबाधित राहावी आणि गुन्हेगारांवर अंकुश राहावा यासाठी शहर पोलिसांची कारवाई. स्टोरेज घोटाळा प्रकरणामध्ये नवी मुंबईतून 481 तक्रारी. या तक्रारदारांची एकूण 11 कोटी 14 लाखांची फसवणूक झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर. बीडमधील 13,000 शेतकऱ्यांचे नाफेड
नाफेडकडे 209 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती. सोयाबीन खरेदी केल्यानंतर 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणं अपेक्षित, मात्र नाफेड आणि वखार महामंडळाकडे पाठपुरावा करून देखील पैसे मिळाले नाही. नाशकात खतं आणि बियाणं आणि कीटकनाशकं यांची भेसळ प्रकरणामध्ये कृषी विभागाची कारवाई. 9 महिन्यामध्ये 62 परवाने रद्द. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आणि भरारी पथकाच्या तपासणीनंतर कृषी विभागाची कारवाई. कंबोडियामध्ये प्रशिक्षण घेऊन भारतीयांची सायबर फसवणूक करणाऱ्या 12 जणांना अटक. मुंबईच्या गावदेवी पोलिसांची कारवाई. आरोपींशी संबंधित 110 खात्यांमध्ये फसवणुकीचे जवळपास 30 कोटी रुपये असल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीवरील महिलेचा हात फ्रॅक्चर. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये नगर रोडवर ट्रक उलटून अपघात. ट्रक उलटल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाल्याची माहिती. इटियाडोह धरणाच्या कालव्यामध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू. तोल गेल्यानं कालव्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती. 10 तासांनी मृतदेह लागला हाती. चिपळूणमधील गुहागरमध्ये मासू गावातील ग्रामस्थ आक्रमक. गावातील ग्रामपंचायत इमारत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाडल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याची माहिती. साताऱ्यातील खंडाळा रस्ता शिरवळ आणि सातारा रस्त्यावरील अतिक्रमण लोणंद ग्रामपंचायतीनं हटवलं. अतिक्रमण वाढल्यानं वाहतूक कोंडीचा झाला होता त्रास. अमरावतीमध्ये वाहनधारकांनी 5 वर्षात ई-चलन दंडाचे तब्बल 51 कोटी 75 लाख थकवल्याचं समोर. 8,09,000 वाहनधारकांनी ई-चलनाची दंडाची रक्कम भरली नसल्याची माहिती. पालघरमध्ये बेकायदा वाहन पार्क करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू. वाहतूक कोंडी दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची कारवाई. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 मध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा 6 जणांना चावा. परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण. कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जामिनावर बाहेर येऊन दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड. ज्या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्याच परिसरामध्ये गुंडांची पोलिसांकडून धिंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चोरटे एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात शिरले. दोघांनाही जमावाकडून बेदम मारहाण. बुरखा घालून चोर घरात शिरलेल्या महिलेच्या लक्षात येताच केली आरडाओरड. सोलापुरात वाहतूक पोलिसांची सायलेन्सर असलेल्या दुचाकींवर कारवाई. 1.5 महिन्यामध्ये 523 सायलेन्सरवर कारवाई करत 5.5 लाखांचा दंड केला वसूल. अक्कलकोट रस्त्यावर डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा अपघात. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. घटनेनंतर चालक टँकर सोडून फरार. नागपुरातील बुटीबोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 3घांचा मृत्यू. कार चालवणं शिकत असताना घटना घडल्याची प्राथमिक माहिती. इंडियन ऑइलच्या डेपोमधून इंधन चोरीचा प्रयत्न. उच्च सुरक्षा असलेल्या डेपोतील चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. तसंच सगळ्या प्रकाराकडे ऑइल डेपो प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.